सरकारनं गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली। कर्जमाफीच्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केल्याचं दिसतंय। या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल 36,31,000 रुपयांची उधळपट्टी केली आहे। हा खर्च केवळ 51 वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींचा आहे। या टीव्ही वाहिन्या आणि होर्डिंग्जवरील जाहिरात खर्चाचा समावेश नाहीये। यावरील खर्चाचे आकडे आल्यानंतर आणखीनच डोळे पांढरे होणार यात शंकाच नाही। वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींचाच खर्च 31 लाखांवर गेलाय। मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अजूनही लाभ मिळालेला नाहीये। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया, चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, आपण पाहतोय शेतकऱ्यांना अजून या कर्जमाफीचा लाभ मिळत नाहीये। मात्र याच कर्जमाफीचं टुमणं वाजवत सरकारने वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती केल्यात। 31 लाखांच्या वर याचा खर्च गेलाय। काय नेमकं सरकारचं धोरण आहे? भूषण, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची जी घोषणा केली तर आता येत्या सोमवारी 24 जुलै रोजी 1 महिना पूर्ण होईल। कारण 24 जूनला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आणि 24 जूनला घोषणा केल्यानंतर या संदर्भात सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली। 25 जून आणि 28 जून असे 2 दिवस या जाहिराती देण्यात आल्या आणि राज्यभरातील जे मोठी वृत्तपत्र आहेत अशा 51 वृत्तपत्रांमध्ये, विविध भाषी वृत्तपत्रांमध्ये सरकारने या जाहिराती दिल्या। ही जाहिरात आपल्याकडे 25 जूनच्या एका मराठी वृत्तपत्रात आलेली आणि त्याच ऐतिहासिक निर्णय कर्जमाफी झाली असा उल्लेख सरकारने या जाहिरातीमध्ये केलेला आहे। आणि जवळपास 31,30,000 रुपये या जाहिरातींवर सरकारने या 2 दिवसात खर्च केलेत। जाहिरातीवर पैसा खर्च केला, परंतु आता महिना होत आला तरी या संदर्भातले कर्जमाफीचा जो फायदा शेतकऱ्यांना मिळाला होता तो राज्यात शेतकऱ्यांना त्या प्रमाणात मिळालेला दिसत नाहीये। त्यामुळे साधारणतः प्रश्न उपस्थित केला जातोय की या जाहिराती सरकारने दिल्या कशाला आणि ही योजना जाहीर केली तर फायदा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा होणार का आणि कधी होणार, असा सवाल साधारणतः लोकांकडून आणि शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। आणि 1 महिना उलटला, सरकारने जाहिरातीवर खर्च केला मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाहीये। आणि भूषण, महत्त्वाचं म्हणजे ज्या जाहिरातींचा खर्च आपल्या हाती आलेला आहे 31,30,000 रुपये, 36,30,000 रुपये, तो केवळ वृत्तपत्रांवर केलेला जाहिरातांचा खर्च आहे। याच्यात वृत्तवाहिन्या असतील, मनोरंजन वाहिन्या असतील किंवा होर्डिंग्सवर जो खर्च सरकारने केला त्या खर्चाचा समावेश नाही आहे। त्यामुळे हा जर खर्च समाविष्ट केला तर आणखीन हा खर्च वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारने जाहिरातबाजी करून कर्जमाफीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना झालेला आपल्याला दिसत नाहीये। भूषण, दीपक, शेतकऱ्यांना अजून लाभ होत नाहीये, मात्र सरकार यावर काय नेमकी कारवाई करते किंवा याच्या हालचाली काय सुरू आहेत हेही कुठे दिसून येत नाहीये। फक्त कर्जमाफी दिल्याची घोषणा सरकार करते आणि त्याची जाहिरातबाजी करते। प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार याविषयी काही सरकारकडून सांगितलं जातंय का? भूषण, सुरुवातीला कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ही कर्जमाफी आकड्याच्या घोळातच अडकली होती। कारण नक्की किती शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ मिळणार, कुठल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, हा सगळा गोंधळ सरकारमध्ये होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही दिवसानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आकडे समोर आणले, परंतु त्या आकड्यांमध्ये सुद्धा गोंधळ होता। मुंबईतील शेतकऱ्यांचे आकडे त्याच्यात समोर आले, वर्धामधल्या एकही शेतकऱ्याचा त्याच्यात समावेश नव्हता। हा सगळा गोंधळ आल्यानंतर पुन्हा सरकारकडनं सावरासावर करण्यात आली। कर्जमाफीचा GR जो आहे तो GR बदलण्यात आला, त्यातले काही निकष बदलण्यात आले आणि या सगळ्या गोंधळामध्ये कर्जमाफीचा फायदा जो शेतकऱ्यांना तात्काळ मिळायला पाहिजे होता, कारण खरीप तोंडावर होता आणि खरीपाच्या तोंडावरच सरकारने ही कर्जमाफी घोषित केली होती। आणि खरीपात सरकारने कर्जमाफीचा फायदा जर शेतकऱ्यांना मिळाला असता सरकारने जाहीर केलेला, तर तात्काळ त्याचा सातबारा कोरा झाला असता आणि त्याला खरीपासाठी नवीन कर्ज मिळालं असतं। परंतु आकड्याच्या गोंधळात हे कर्जमाफीच्या अंमलबजावणीला विलंब झाला आणि आता अशी परिस्थिती आहे की राज्यामधील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अद्याप लाभ मिळालेला नाहीये। कारण बँका सगळ्या संभ्रमात आहेत की कशा प्रकारे कर्जमाफी जायची। त्यामुळे महिना उलटला या घोषणेला तरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही आणि खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी नवीन कर्ज मिळाले नाही, कारण आधीच्या कर्ज जे 7/12वर आहे ते 7/12 त्याचा कोरा झालेला नाहीये। त्याच्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत की आपल्याला या कर्जमाफीचा फायदा कधी मिळणार आणि सरकारने अद्यापही या संदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाहीये। भूषण, धन्यवाद दीपक या सविस्तर चर्चेसाठी आणि माहिती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।